आज अभियान विजय अभियानाची सभा झालेली आहे. हो, कशा हो. पद्धतीने रिस्पॉन्स आहे? नांदेड आम्ही आज देगलूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश जे लोक माझ्याबरोबर भाजपामध्ये येऊ इच्छित होते त्यांचा प्रवेश देगलूरमध्ये केला. नांदेड शहरामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सर्व माझ्याबरोबरचे सहकारी आणि भाजपमधले पदाधिकारी असा मनोमिलनाचा हा एकत्रपणे हा कार्यक्रम झालेला आहे. सगळी लोक जोमाने कामाला लागले प्रतापरावजींच्या विजयासाठी. इथे कुठलाही अंतर्गत किंवा कुठलाही मतभेद न ठेवता एका एकजिन्सीपणाने सर्व या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे. ही जागा कुठल्याही परिस्थिती भाजपा निश्चित जिंकणार आहे. सन्मान्य मोदी साहेबांनी जबाबदारी जी आम्हा सर्वांवर टाकलेली आहे ती जबाबदारी निश्चितच आम्ही पूर्णपणे जिम्मेदारीने पार पाडू. आणि आपण पाहायला वेळ कमी असतानासुद्धा आज मोठ्या प्रमाणावर इथे लोकांची गर्दी होती. त्यांना एकत्र आणणं आणि त्यांचा एक विश्वास देणं की नाही आम्ही तुमच्याबरोबर जोरात कामाला लागा आणि ही निवडणुकीची एकंदर तयारी जोमाने करा अशा सांगण्याकरता याचं कार्य. सुप्रिया सुळे म्हणत आहेत की काही न करता अशोक चव्हाण हे खासदार झाले. सुप्रिया सुळेंना अजून अशोक चव्हाण समजून घ्यायला फार वेळ लागणार आहे. त्यांनी तिथे बारामती पाहावी, नांदेडकडे लक्ष द्यायची गरज नाही. चिखलीकरांचा फॉर्म भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडला येणार. कदाचित शक्यता आहे. तो कार्यक्रम निश्चित व्हायचा आहे आणि ज्या दिवशी फॉर्म भरतील त्याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसंतरावांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेली. एकेकाळी वसंतराव तुमच्यासोबत राहत होते. काय होते ना, अनेक लोक माझ्यासोबत होते, काही आले काही राहिले, ठीक आहे. एकंदरीत चव्हाण नावाचं जो आडनाव आहे ते काही चिखलीकरांची पाठ सोडत नसतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. तसं काही नाही, योगायोग आहे. चव्हाणांचे आणि चिखलीकरांचे जुने संबंध राहिलेलेच आहेत. त्यामुळे असा काही विषय नवीन विचार करण्यासारखा विषय नाही आहे. चव्हाणांचा फरक असतो ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.